नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. आलेल्या आहेत ताई पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. भविष्यात गेल्या अनेक वर्ष ही जागा ही राष्ट्रवादीची राहिलेली आहे. येणाऱ्या काळात ताईंना तिकीट मिळेल का? आम्ही आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण करतोय. ही पूर्ण झाल्यानंतर ही जागा बहुतेक अशी अपेक्षा आहे आम्हाला की ही जागा आम्हाला मिळेल, कारण इथं सतत राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी होत आलेले आहेत. त्यानंतर आम्ही सगळ्यांची चर्चा करून आमचा अंतिम निर्णय एकमताने करणार आहे. त्याला थोडा वेळ जाईल. मात्र आज संपूर्ण मागावमध्ये जर पाहिलं तर वेगळा प्रतिसाद होता. आज चंदगडमध्ये सुद्धा नव्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेला काय नेमका भावना आहे? भावना हीच आहे, लोकांना हे सध्याचं सरकार बदलायचं आहे. सरकार बदलण्यासाठी इथला शेतकरी आतुर आहे, शेतमजूर आतुर आहे, सर्व जाती जमाती समाज वेगळे लोक हे उत्सुकतेनं आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतायत. लोकसभेत लोकांनी आपलं काम चोख बजावलं. महाविकास आघाडीचा खासदार या मतदारसंघात निवडून आला, छत्रपती शाहू महाराज साहेब. आणि आता महाराष्ट्रातली जनता या सरकारला महाराष्ट्रातल्या कंटाळलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकात देखील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं वातावरण झालेलं आहे. आणि मला खात्री आहे की चंदगडला देखील आमची सीट निवडून येईल. आता महाविकास आघाडीमध्ये बरेच इच्छुक आहेत, त्याचबरोबर काही बाहेरचे उमेदवार देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल. मुख्यतः मानसिंग खोराटे असे म्हणतात की मला देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल. तर त्या संदर्भात तुमची काही भेट झाली का, किंवा त्या संदर्भात काय सांगाल? नाही, असं बरेच कार्यकर्ते वेगळे नेते आमच्याकडं वेगळ्या मतदारसंघात तिकीट मागण्यासाठी येत आहेत. आणि आमचा पक्ष हा सगळ्यांना आता त्यांनी आवाहन केलंय, ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं असेल त्यांनी पक्षाची ठरलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. जे आमची प्रक्रिया पूर्ण करून आमच्या समोर अर्ज येतील त्याच नावाचा आम्ही विचार करू. महाविकास आघाडी अंतर्गत आता मित्रपक्ष काँग्रेस आहे किंवा उभाटा गटाकडून पण काही लोक इच्छुक आहेत, तर त्यांच्याकडूनही पक्षाकडे त्या पद्धतीची मागणी होत आहे. तर यामध्ये समन्वय कसा घडवून आणायचा प्रयत्न आहे तुमचा? समन्वय करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसतोय आणि हळूहळू एक पुढच्या 10-15 दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. याचं कारण की शेजारच्या आता मतदारसंघामध्ये जवळपास तुम्ही उमेदवारी आता निश्चित केलेली आहे, तर इथल्या जनतेची आता अशी मागणी आहे की लवकरात लवकर उमेदवार निश्चित व्हावा. तर त्या संदर्भात काही निर्णय 3 तारखेला होण्याची शक्यता आहे का? 3 तारखेला होणार नाही, पण पवारसाहेब येणार आहेत. त्यामुळं या मतदारसंघातल्या प्रमुख लोकांना बोलवून पवारसाहेब चर्चा करतील. व्ही पाटील साहेब यांचा तो प्रयत्न आहे. या मतदारसंघातले जे प्रमुख 8-10 जण आहेत त्यांना घेऊन थोडीशी पवारसाहेबांच्याबरोबर साधक बाधक चर्चा ही 2, 3, 4 मध्ये कधीतरी होईल. चंदगड तालुक्यात काही पवारसाहेबांचा दौरा होणार आहे का? पुढं 3 तारखेला जसं चित्र क्लिअर होत जाईल तसं पवारसाहेब सगळीकडेच जाणार. आत्ताच आपल्याला रेल्वे संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे कृती समितीने, त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? रेल्वे माझ्याकडे हे निवेदन दिलेलं आहे. बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीने हे निवेदन दिले आणि हे बऱ्याच वर्षापासून ही मागणी या संघर्ष समितीची आहे. आमचे इथले खासदार छत्रपती शाहू महाराज हे तर प्रयत्न करतील, त्याबद्दल काही शंका मला वाटत नाही. पण माननीय पवारसाहेबांनाही आम्ही सांगू की रेल्वे मंत्र्यांना विनंती करून हा बेळगाव चंदगड सावंतवाडी हा प्रस्ताव हा केंद्र सरकारने ऍक्टिव्हली याच्यावर विचार करून याचा सर्वे पूर्वी झालेला आहे असं मला सांगण्यात आलं. त्यामुळं त्याचा पुढचा पावलं करण्यासाठी आम्ही परवा पवारसाहेब येणार आहेत. त्यादेखील दळवी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कोल्हापूरला येतील किंवा कागलला भेटतील आणि आम्ही त्यांना विनंती करू की यांना जास्त गती द्यावी. जयंत पाटलांच्या शैलीत गद्दारांचा कार्यक्रम होणार का? असं आहे की सर्व ठिकाणी लोकांच्या शिवसेना कुठली राष्ट्रवादी कुठली याचा राग आहे.
आणि त्यामुळं महाराष्ट्रात कसं आहे, महाराष्ट्रात सुराजी पिसाळचं नाव कोणी घेत नाही. गद्दारांना महाराष्ट्राने कधीच मोठं केलं नाही. संधी मिळेल त्यावेळी त्यांना मागे ढकलण्याचं काम केलंय. मला मराठी जनतेची मानसिकता माहिती आहे. मराठी जनतेला फसवणूक झाली तर आवडत नाही आणि गद्दारी झाली तर आवडत नाही. ह्या दोन्ही गोष्टी या घटनेत झालेल्या आहेत. त्यामुळं मराठी जनता ही या सर्वच अशा गोष्टी ज्यांनी केल्यात त्यांना नक्की पुरेपूर त्यांना घरी पाठवण्याचं काम करते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी किती साधारण मतदारसंघांवर शरदचंद्र पवार पक्षाचा दावा आहे? आम्ही असं शक्यतो कुठल्याच जिल्ह्यात सांगत नाही, कारण महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी तिथं जे बोलायचं ते आधीच बोलायला लागलो आपण तर मग ती बैठक घ्यायचा प्रसंग येणार नाही. त्यामुळं बैठक होऊन त्यात मतं व्यक्त करणे आणि जागांची मागणी करणं हे योग्य आहे. म्हणून बाहेर मी तरी कधी संख्या सांगत नाही कुठल्याच जिल्ह्यात. राज्यात आदर्श म्हणून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये बघितले जातात आणि तिथं गद्दारी झाली म्हणून तुम्ही पक्षाच्या वतीनं ऍक्शन प्लॅन म्हणून समर्जित गाडगेंना पुढे करताय. तसंच चंदगडमध्ये सुद्धा गद्दारी झाली, तसं तुम्ही नंदाताईंना पुढे करताय. असं आहे की आमची चाचपणी कागलमध्ये पूर्ण झाली आहे आणि आम्हाला वाटतंय की समर्जित घाडगे हे उत्तम उमेदवार होते असं आमचं मत आहे. पण महाविकास आघाडीने अजून जागा वाटप केलेलं नाही. त्यामुळं त्यांचा आता प्रवेश 3 तारखेला होतोय. त्यानंतर त्या बाबतीत योग्य ते निर्णय होतील. पण त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी ठामपणाने तिथं लढाई करेल आणि यशस्वी होईल असं वाटत नाही. या मतदारसंघात नंदाताई आहेत, अमर आहे, बाकीची काही लोक आहेत की जे मागणी करतायत. आता आपण काही लोकांची नावं घेतली. त्यामुळं त्याच्यातनं आम्हाला जो बेस्ट उमेदवार आहे तो आम्ही पुढच्या काही दिवसात ठरवू. आम्ही वेगळी सर्वेक्षणं केलेली आहेत. पहिल्या सर्वेक्षण केलेलं आहे, आमच्याकडे ऑलरेडी माहिती आहे. आणखीन 1-2 राऊंड होतील आणि पुढच्या 10-15 दिवसात काही ना काही आम्ही निष्कर्षापर्यंत येऊ. तोपर्यंत सगळ्यांनी राष्ट्रवादीचं काम करावं असं आम्ही आवाहन केलेलं आहे.